नमस्कार, मी विशाल. टॉक टाइम मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर सांगू का मित्रांनो, हे आपलं प्रेम आहे की ज्यामुळे 5 वर्ष सतत टॉक टाइमच्या माध्यमातून आपण एकमेकांशी संवाद साधतोय. असाच एक सकारात्मक दृष्टिकोन, एक पॉझिटिव्ह विचार तुम्ही आमच्याबद्दल, आम्ही तुमच्याबद्दल कायम ठेवूयात. अशीच मैत्री आपली वाढत राहणार आहे. खरं तर नवीन वर्ष आपण बघतोय, बऱ्याचशा गोष्टी आपण ठरवलेल्या आहेत, पण त्या पूर्णत्वास देखील गेल्या पाहिजे. पण हे सगळं करत असताना मी काय केलं पाहिजे, काय माझा विचार असला पाहिजे, याचबद्दल आज आपण बोलणार आहोत. आजचा आपला विषय आहे पॉझिटिव्ह विचार. आजचा हा जो विषय ना आपला, तो एकदम खास आहे आणि भन्नाट आहे. आणि त्याचबद्दल बोलण्याकरता आपल्याबरोबर एक खास व्यक्ती, ज्यांना मी पाहुणे वगैरे म्हणणार नाही, तो आपला खास मित्र आहे, तो आहे केतन गावंड, जो व्यक्तिमत्व विकासवरती एक ट्रेनर आहे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ट्रेनर आहे, आणि जो या विषयावरती सलग 18 ते 19 तास बोलू शकतो, आपल्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो. केतन, IBN लोकमतच्या स्टुडिओमध्ये तुझं खूप खूप स्वागत. धन्यवाद. केतनशी जर आपण बोलणारच आहोत, पण त्यापूर्वी आपल्याला सगळ्यांना सांगायचं की आपल्याला जर प्रश्न विचारायचे असतील या विषयाला घेऊन, तर त्याकरता आमचा फोन नंबर आहे 02266899263. जसं मी केतन सुरुवातीलाच म्हणालो की आपण ठरवतो, माझे हे संकल्प आहेत 1 2 3 4, पण 1 तारखेला आपण ते ठरवतो, 31च्या रात्री आपण ठरवतो, आणि 8 तारखेला त्याच्या पुढे त्याचं इम्प्लिमेंटेशन काहीच नसतं. बऱ्याच वेळेस असं असतं की शरीर तयार आहे पण मन नाही, काही वेळेला मन तयार असतं पण शरीर नाही. नेमकं हे काय, हे कशामुळे होतं आणि याकरता काय करायला हवं? ॲब्सोल्युटली. मला वाटतं तुम्हाला, मला किंवा फक्त भारताला नाही तर अख्ख्या जगाला पडणारा हा प्रश्न आहे. आणि एक रिसर्च केला गेला आणि त्याच्यात असं लक्षात आलं की 8 जानेवारीपर्यंत 98% संकल्प किंवा ज्याला आपण रिझोल्युशन म्हणतो ते कचऱ्याच्या डब्यात असतात. ओके, प्रत्येकजण खूप ऊर्जा घेऊन मी हे करणार, मी ते करणार, बरेचसे विचार घेऊन येण्याचा प्रयत्न करतो, पण 8 तारखेनंतर जैसे थे असंच होतं. ओके, आणि मला वाटतं फार महत्त्वाचा प्रश्न आहे, तर आपण त्याविषयी सुरुवात करूया. सगळ्यात पहिलं ना, मी आपल्या सगळ्या प्रेक्षकांना विचारू इच्छितो की नवीन वर्षच का? ओके, ह्या सगळ्या रिझोल्युशन्स किंवा संकल्पासाठी 1 तारीखच का, ह्याचा आपण का विचार करतो, ह्याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? बरोबर. आणि तुमच्या असं लक्षात येईल की वर्षभरात आपण बऱ्याचशा गोष्टी करतो आणि जनरली 31 डिसेंबर किंवा एक 25 डिसेंबरचा क्रिसमस झाला की त्याच्यानंतर आपण विचार करायला सुरुवात करतो की ह्या वर्षात काय काय योग्य झालं, काय काय राहून गेलं, काय करायला पाहिजे होतं. खाली वाकून बघतो तेव्हा माझं पोट मध्ये येतंय का माझे पाय बघताना, बरेचसे प्रश्न आपल्याला पडायला लागतात. आणि अजब सीन असतो सगळा, अजब सीन असतो सगळा. ओके, माझ्या नातेसंबंधांमध्ये जिथे मला फार चांगलं करायचं होतं, मला प्रमोशन घ्यायचं होतं यावर्षी, गेल्या वर्षी ठरवलेलं, पण या सगळ्या क्षेत्रात खरंच मी त्या डिरेक्शनमध्ये जातोय का, ह्याचा विचार तिकडे कोणतरी करायला लागतं. आणि मग ते सिंहावलोकन किंवा आत्मपरीक्षण झालं की लक्षात येतं की नाही, आता काहीतरी करायला पाहिजे. मग वर्ष चेंज होतंय, 3चे 4 झालेत, आता काहीतरी करूया, करून दाखवूया, ह्या एनर्जीने लोक निघतात आणि 8 तारखेपर्यंत सगळं कचऱ्यात जातं. विशाल, का होतं माहिती आहे तुम्हाला? कारण हे जे विचार आहेत ना, ते टिकत नाहीत. माझा एक कोर्स आहे ज्याला मी टाईम मॅनेजमेंट, थॉट मॅनेजमेंट टू टाईम मॅनेजमेंट टू लाईफ मॅनेजमेंट असं म्हणतो. म्हणजे तुमच्या विचारांचं व्यवस्थापन करा. विचारांचं व्यवस्थापन केलं की तुम्हाला तुमच्या वेळेचं व्यवस्थापन करता येईल. आणि जर वेळेचं व्यवस्थापन झालं तर आयुष्याचं व्यवस्थापन आपोआप होईल. ओके, आता सोपा प्रश्न आहे, विचार येतात कुठनं? ओके, आपण जर आपल्या विचारांकडे बघितलं तर विचार येतात कुठनं? आपले आत्तापर्यंत जे अनुभव आहेत, चांगले वाईट, जे काय झालं, मी कुठे यशस्वी झालो, मी कुठे कमी पडलो, त्या सगळ्यात ना मला बरेचसे विचार येत असतात. आणि प्रत्येक क्षणाला ना माझ्या पाठी उभे राहून मला सांगत असतात, तू हे करू शकतोस, तू हे नाही करू शकत, ते होईल, ते नाही होईल. आणि त्या डायलेमामध्ये मी पुढे जातो, मागे येतो, पुढे जातो, मागे येतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपण 5चा अलार्म लावतो, 90% लोक ना 3:59 जागे असतात. तो 4ला वाजायच्या आत कोणालाही न कळता आम्ही बंद कधी करतो आणि परत झोपतो, यासाठी जागे असतात. ओके, कारण आपण ॲक्टिवेटेड असतो, पण कुठेतरी निगेटिव्हिटी आपल्या डोक्यात असते. मी नेहमी बोलतो याच्याबद्दल की तुमच्या विचारांकडे लक्ष द्या. विचारांवर तुमचे शब्द आहेत, म्हणजे तुम्ही ज्याच्याबद्दल सातत्याने विचार करता ना, तेच तुम्ही बोलता. अगदी. तुमच्या शब्दांकडे लक्ष द्या, कारण तुमच्या शब्दातनं तुमची कृती येते. ज्याबद्दल तुम्ही बोलता तेच तुम्ही करता.
तुमच्या कृतीकडे लक्ष द्या, त्यातनं तुमच्या सवयी बनतात. म्हणजे लहानपणी दात घासायला बरीच मेहनत करायला लागायची आपल्या पेरेंट्सना, पण आता विचार करायला लागत नाही. ओके, अंधारात ब्रश केला तरी नाकात जात नाही, तो बरोबर दातावरच जातो. ओके, आणि सवयींकडे लक्ष द्या, त्यातनं तुमचं व्यक्तिमत्व किंवा तुमचे विश्वास बनतात की हे मी करू शकतो, हे मी नाही करू शकत, हे सगळे विचार येतात. आणि फायनली त्या व्यक्तिमत्वातनं तुमचं भविष्य घडतं. अगदी. आणि मग जर तुम्हाला तुमचं भविष्य बदलायचं असेल तर मला वाटतं तुम्हाला तुमचे विचार सगळ्यात आधी बदलण्याची गरज आहे. अगदी. मला असं वाटतं केतन, फोन यायला सुरुवात झालेली आहे, आपण फोन घेऊयात. कोल्हापूरवरनं पहिला फोन आलेला आहे. रावसाहेब भिलवडे आपल्या बरोबर आहेत. रावसाहेब, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला. हा सर, नमस्कार. नमस्कार. मी कोल्हापुरातून रावसाहेब भिलवडे बोलतो, सरपंच ग्रामपंचायत कानोळी. क्या बात आहे, बोला सर. रावसाहेब, पहिले तर आपल्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि आपला प्रश्न सलग विचारा. हा, मी गावाचा विकास करू इच्छितो सर. हा, गावाचा विकास करत असताना एखादं काम जर हातात घेतलं तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशा पद्धतीचा विचार मनामध्ये होतो. बरोबर. तर त्याचा मला काय केलं पाहिजे? माझ्या एकूण ग्रामपंचायतच्या 17 सीट्स आहेत. 17च्या 17 सीट्स माझ्या विचाराचे आहेत. ओके, त्यासाठी मला तुमचं मार्गदर्शन हवं आहे. काय करता येऊ शकतं? म्हणजे त्यांची सिच्युएशन वेगळी आहे, बॅकग्राऊंड सगळं वेगळं आहे त्या सगळ्या ह्याच्यात. ओके. आता मगाशीच मी तुम्हाला म्हटलं ना की पॉझिटिव्ह निगेटिव्ह होत असतं, कारण हे जे जग आहे ना तुमच्या आजूबाजूचं, हे तुमच्या विचारांचं प्रतिबिंब आहे. काय आहे? विचारांचं प्रतिबिंब. म्हणजे तुमच्या आतमध्ये जे चाललंय ना तेच तुम्हाला बाहेर दिसतंय. आणि जोपर्यंत तुमचे आतले विचार बदलत नाहीत तोपर्यंत मला वाटतं तुमच्या बाहेरचं जग तुम्हाला बदललेलं दिसणार नाही. आणि रावसाहेब, मी तुम्हाला विनंती करतो की आपण हा पॉईंट खूप डिटेलमध्ये घेणार आहेत. तुम्ही माझ्याबरोबर बनून राहा. ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हा प्रोग्राम संपेपर्यंत नक्की मिळेल. आय थिंक तुम्हाला चालेल ते. अगदी. ते मला असं वाटतं त्यांचा होकार आहे त्या गोष्टीला. पुढला फोन आपल्याकडे आलेला आहे. पुण्यावरनं नितीन कौतिके आपल्यासोबत आहेत. नितीनजी, आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार सर. केतन सर, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्याला सर्व. तुम्हाला पण. सर, माझा प्रश्न असा होता की आपण ज्यावेळेस एखादा निर्णय नवीन वर्षाचा एखादा आपण टार्गेट ठेवतो की आपल्याला ह्या वर्षात हे करायचंय, त्याच्यामध्ये ते पॉझिटिव्ह एनर्जी आपली काही तुम्ही म्हणताय 7 तारखेपर्यंत राहते, त्याच्यानंतर आपण तो विसरून जातो हळूहळू, तर ते पुन्हा पुन्हा तसंच पुढे फॉरवर्ड राहण्यासाठी काय करता येईल आपल्याला? सुंदर प्रश्न आहे तुमचा. नितीन साहेब, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना तुमचं जे ध्येय किंवा तुमचं जे गोल तुम्ही ठरवताय त्याच्या मागचा तुमचा का हा जास्त महत्त्वाचा आहे. म्हणजे तुम्हाला ते ध्येय का साध्य करायचं आहे. मी तुम्हाला एक सोपं उदाहरण देतो. एखादी रूम आहे, बंद आहे आणि तिचा दरवाजा तोडायचा आहे असं मी तुम्हाला सांगतो आणि सांगतो आपण कोणाला तरी बोलूया, लाथ मारूया, बिगारी बोलूया. तुम्ही म्हणता ठीक आहे ना, तोडूया. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो तुमची पूर्ण फॅमिली ना नितीन साहेब आतमध्ये इथे अडकलेली आहे. आतमध्ये गॅस सिलेंडर लीक आहे आणि चुकून जर कोणी लाईटचं बटन दाबलं तर काय होईल मला माहिती नाही. तुम्ही मला विचाराल हा दरवाजा कसा तोडायचा ते? मी मध्ये आलो तो माझा जीव घेऊन तुम्ही तो दरवाजा तोडाल, कारण दरवाजा का तोडायचं हे तुम्हाला कळलंय. त्यामुळे माझी पहिली तुम्हाला रिक्वेस्ट अशी आहे की ज्यावेळी तुम्ही तुमचं जे काही ध्येय लिहाल त्याच्या मागे स्पष्ट असा तुमचा का लिहा की मला हे का पाहिजे. जर हे माझं ध्येय साध्य झालं तर माझ्या आयुष्यात 1, 2, 3, 4 असे कोणते सकारात्मक बदल घडणार आहेत आणि त्यासाठी मला हे ध्येय पूर्ण करायलाच पाहिजे. ते जर तुम्ही रोज वाचत राहिलात ना तर मला असं वाटतं की ती जी सकारात्मक ऊर्जा तुम्हाला पाहिजे ती मिळत राहील. दुर्दैवाने जसं मी तुम्हाला सांगितलं की 1 तारखेला आपण सगळे सुपरमॅन असतो आणि 8 तारखेला सुपरमॅनची हवा गेलेली असते. अगदी. पुढला फोन आपल्याकडे आलेला आहे. मुंबईवरनं महेंद्र खानविलकर आपल्यासोबत आहेत. महेंद्रजी, आपला प्रश्न विचारा. हा सर, माझा प्रश्न असा आहे की मी कुठलंही काम करताना ना डोक्यामध्ये ना वेगळे वेगळे असे विचार येतात आणि केव्हा तरी मी समजा गाडी वगैरे कुठे पार्क केली तर माझ्या लक्षातच राहत नाही मी गाडी कुठे पार्क केली. ओके. आणि मग एक वेळेस असं झालं की मी गाडी शोधण्यासाठी पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला पण गेलो. अच्छा. नंतर मला कळलं की गाडी तिकडे मी बँकेची इथे गेलेलो दुपारी, तिकडे मी पार्क करून आलोय. ओके. आता माझं खूप वेळा झालंय. कधी कधी मी चावी पण गाडीला विसरून येतो कधी कधी. ओके, व्हेरी गुड. म्हणजे अशाही चमत्कारिक परिस्थितीत माणूस सापडू शकतो. ॲब्सोल्युटली. ओके. मला वाटतं ना हा थोडासा मेमरी रिलेटेड भाग आहे जो आपण आज त्याच्याबद्दल बोलत नाही, पण खानविलकर साहेब मी त्याचं तुम्हाला उत्तर देईन की जेव्हा तुम्ही गाडी पार्क करताय किंवा कोणती गोष्ट करताय ना त्यावेळेला एक ॲटलिस्ट 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत ना
त्या जरा डोक्यात बसवण्याचा प्रयत्न करा की बाबा इथे इथे मी गाडी केलेली आहे. म्हणजे बाहेर पडताना ना आपलं कसं होतं तुम्हाला सांगतो की आपण एवढ्या घाईत असतो की शेवटच्या मोमेंटला एक दोन गोष्टी, चावी आपल्याकडे लहानपणापासून आपल्याला घर सोडताना पेरूचा पापा शिकवला जातो, जर तुमच्या लक्षात असेल तर. पेन, चावी, रुमाल, पाकिट हे घ्यायचं आणि मगच निघायचं. ओके, तर हा एक टेस्टिंग पॉईंट आहे. तसं तुमच्यासाठी तुम्ही जेव्हा गाडी तुमची सोडताय तेव्हा एक 2-3 गोष्टी ह्या लक्षात ठेवा की मला हां ह्या गोष्टीच्या इकडे मी हा ठेवलेला आहे, आणि दुसरं माझी चावी मी कलेक्ट केली आहे, गाडी व्यवस्थित लॉक केली आहे का, ह्या 2-3 गोष्टींकडे जर तुम्ही बघितलं तर मला वाटतं सर तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. अगदी. पुढला फोन आपल्याकडे आलेला आहे केतन पुण्यावरनं. हेमंत कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. हेमंतजी आपला प्रश्न विचारा. हॅलो. हां हा नमस्कार सर, मी हेमंत कुलकर्णी बोलतोय. बोला. सारखे मनामध्ये निगेटिव्ह विचार येतच सारखे. ओके. सारखं आत्महत्या करण्याचे विचार येतात मनात. ओके. हा, तर ते सारखं असं पॉझिटिव्ह कुठले विचारच येत नाहीत, कारण मोठे संकट आमचं ते अतिक्रमण घर वगैरे संपूर्ण गेलं. ओके. आता आम्ही संपूर्ण अख्खं कुटुंब माझं रस्त्यावरती आलंय. बरोबर. 15-20 वर्षापूर्वी सगळं कमवलेलं आता संपूर्ण सगळं गेलं आमचं. ओके. कर्जबाजारी झालो त्यामुळं. ओके. आणि आता मग सारखं आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही असेच विचार येतात मनात. काय काय करता येऊ शकतं केतन? म्हणजे हा थोडा मानसोपचार तज्ञाशी निगडीत विषय. ॲब्सोल्युटली. कसं आहे ना सर, तुमचे आत्तापर्यंतचे जे अनुभव आहेत ना त्यातनं म्हणजे तुम्ही जे बघितलंय तेच विचार तुमच्या सारखे सारखे येतात. म्हणजे मी नेहमी माझ्या ट्रेनिंगमध्ये म्हणतो की तुम्हाला आजपर्यंत जे मिळालंय ओके त्यासाठी तुम्ही काहीतरी केलंय, आणि ते जर बदलायचं असेल ना तर तुम्ही जे करताय ते तुम्हाला बदलण्याची गरज आहे. आणि सगळ्यात पहिला विचार, आणि तुम्हाला पण मी सांगतो होल्ड करा, कारण हा टॉपिक जो आहे ना तो मला स्टार्टपासून शेवटपर्यंत व्यवस्थित घ्यायचा आहे, सो दॅट सगळ्यांना तो कळेल. मी नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईन आणि ही गॅरंटी देतो तुम्हाला की तुमचे हे विचार येत्या 10 दिवसात कमी होतील. वा क्या बात आहे. आणखीन बोलणार आहोत केतन. आता इथं वेळ झाली एका ब्रेकची. एक ब्रेक घेणार आहोत, पण ब्रेकवर जाता जाता पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की आपल्याला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर त्याकरता आमचा फोन नंबर आहे 022-668-99263. तर मित्रांनो, आपण बघतोय की या वर्षाची सुरुवात कशी छान झाली पाहिजे, एक पॉझिटिव्ह विचार मनामध्ये असला पाहिजे, आणि त्याच विषयाला घेऊन आज आपण चर्चा करतोय. तर आपल्याकडे एक फोन आलेला आहे मलकापूरवरनं. महेश सपकाळ आपल्यासोबत आहेत. महेशजी आपला प्रश्न विचारा. हा नमस्कार. हा बोला. हा बोला सर. हा सर, आपल्या दोघांनाही नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. हा सर, मला सरांना प्रश्न विचारायचा होता की सर एकांतात बसलेले असताना मनामध्ये काही काही वेळेस निगेटिव्ह विचार येतात, तर त्या निगेटिव्ह विचारांपासून दूर जाण्यासाठी आपण काय काय करू शकतो सर, हा प्रश्न होता. व्हेरी गुड. याबद्दल मार्गदर्शन मिळालं. अगदी आपला प्रश्न लक्षात आला महेशजी. नक्की. आणि मला वाटतं एकदम योग्य वेळी तुम्ही योग्य प्रश्न विचारलात, कारण आपण डिस्कशन इकडनंच पुढे घेऊन चाललोय आता. आपण जेव्हा एकांतात बसतो, आपल्याकडे मराठीत म्हण आहे की मन चिंती ते वैरीनं चिंती. म्हणजे आपण आपल्याबद्दल जेवढा वाईट विचार करतो ते मला वाटतं दुसरा कोणीच करत नाही. आणि आपण जर ह्याच्या मागे जाण्याचा प्रयत्न केला तर असं लक्षात येईल की माणूस जेव्हा जन्माला येतो, अगदी कोरा जन्माला येतो, तेव्हा त्याच्या मनात काही विचार असतात का? काहीच नसतात, शून्यावर असतो तो. पण जसे जसे संस्कार घडत जातात, जसे जशा गोष्टी तो आजूबाजूला बघत जातो, तसं तसं त्याचं मन किंवा विचार करण्याची पद्धत घडत जाते. आणि आज जर तुम्हाला नकारात्मक विचार जास्त येत असतील तर सर मी तुम्हाला एकच सांगण्याचा प्रयत्न करेन की तुमच्या आजूबाजूचे जे वातावरण आहे त्यातनं तुम्हाला बरेचसे नकारात्मक विचार मिळत आहेत, आणि जेव्हा तुम्ही शांत बसता त्यावेळेला ते बाहेर येतात. विवेकानंद नेहमी म्हणतात, फार सुंदर वाक्य आहे त्यांचं, ते म्हणतात की जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्ही देवाशी बोलता, पण जेव्हा तुम्ही एकांतात बसता, ध्यानाला किंवा मेडिटेशनला बसता, तेव्हा देव तुमच्याशी बोलतो. त्याला तुम्हाला जे काय सांगायचं आहे ते त्यावेळी तो बोलतो. तुमच्या अंतर्मनातनं तुमचे वेगवेगळे विचार त्यावेळी बाहेर येत असतात. ओके. मग आता जर तुम्हाला हे विचार बदलायचे असतील तर तुम्हाला तुमच्या मनात जाणारे विचार बदलायला लागतील. म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणतात की गार्बेज इन गार्बेज आउट. जर तुम्ही कचरा आतमध्ये टाकलात तर बाहेर कचराच येणार आहे. ओके. तर मग हा कचरा बदलायचा कसा, त्याच्यावर मी पुढचे 2 मिनिटं बोलणार आहे, मग आपण बघू पुढचा प्रश्न कसा घ्यायचा ते. तर सगळ्यात आधी म्हणजे माझा सगळ्यात महत्त्वाची माझा विश्वास आहे याच्यावर की 5 वर्षानंतर तुम्ही कुठे असणार हे 2च गोष्टींवर अवलंबून असतं. पहिलं, तुम्ही कोणाबरोबर राहता आणि तुम्ही कोणती पुस्तकं वाचता. ओके. जर तुमच्या आजूबाजूची संगत, तुम्ही रोज सकाळी उठल्या उठल्या जे विचार तुमच्या समोर येतात, तुमच्या मोबाईलवर तुमच्या समोर ज्या ज्या गोष्टी येतात, तुमचे मित्र किंवा तुमच्या आजूबाजूचा परिवार तुमच्याशी काय बोलतं, ओके, त्यानंतर तुम्ही खरंच पुस्तकं वाचता का,
जर तुम्ही वाचत नाही तर तुमच्या आतमध्येच जर सकारात्मक विचार येत नाही आहेत तर ते बाहेर येणार कुठनं? आड्यातच नसेल तर पोहरात येण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे मी सगळ्यात आधी लोकांना हे सजेस्ट करतो की तुम्ही आपले विचार बदला. ओके, जसं म्हणतात ना की जिकडे तुमचं लक्ष जातं तिकडे तुमची ऊर्जा जाते आणि जिकडे तुमची ऊर्जा जाते तिकडेच तुम्हाला परिणाम मिळणार आहेत. आणि मला असं प्रामाणिकपणे वाटतं की जर तुम्हाला निगेटिव्ह विचार जास्त येत आहेत तर तुमचं लक्ष निगेटिव्हिटीकडे जास्त आहे. छोटं उदाहरण देतो तुम्हाला. लोक जेव्हा कुठेतरी पोहोचत असतात ना तेव्हा ते नेहमी म्हणतात की मला लेट झाला नाही पाहिजे, मला लेट झाला नाही पाहिजे, मला लेट झाला नाही पाहिजे. आणि तो माणूस नेहमी लेट येतो कारण त्याच्या डोक्यात विचार काय चाललाय? लेट. तो वेळेवर जाण्याचा विचार करत नाही, तो लेट न पोहोचण्याचा विचार करतो आणि नेमका तो तिकडे लेट पोहोचतो. त्यामुळे तुम्हाला सगळ्यात पहिला तुमचे विचार बदलण्याची गरज आहे. मी तुम्हाला एक टिप सांगतो, म्हणजे मी ह्याच्यावर पूर्ण दिवसभराचं ट्रेनिंग घेतो, पण ह्या काही 3-4 गोष्टी सांगतोय त्या जर तुम्ही लिहून घेतल्यात तर तुम्हाला फार मदत होईल ह्याची असं मला वाटतं. तुम्हाला एक वेगळी वही बनवायची आहे आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला काही वाक्य लिहून ठेवायचे जे काही तुम्हाला आयुष्यात पाहिजे. जसं त्या वाक्याची सुरुवात नेहमी मी अत्यंत आनंदी आणि आभारी आहे ह्या शब्दात झाली पाहिजे. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्याचं लॉजिक एक्सप्लेन करायला माझ्याकडे वेळ नाही. मी 13 वर्ष त्याच्यावर काम केलंय. आज मी तुम्हाला ती सौगात देतोय असं समजा. फार महत्त्वाचं ते आहे की मी अत्यंत आनंदी आणि आभारी आहे की, आणि तुम्हाला जे काही पुढे लिहायचं आहे ते तुम्हाला लिहायचं. फॉर एक्झाम्पल, मी अत्यंत आनंदी आणि आभारी आहे की 31 मार्च 2014ला माझं वजन 50 किलो आहे किंवा 60 किलो आहे, जे काय. ओके, पहिला नियम मी अत्यंत आनंदी आणि आभारी आहे ह्या शब्दात तुम्हाला लिहायचं आहे. दुसरा नियम, तुमचे जे काही विचार आहेत ते सकारात्मक शब्दात लिहा. तिकडे कोणताही नकारात्मक शब्द नको. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं, लेट विचार केलात तर लेट होणार. तुमच्या अंतर्मनाला तुम्हाला हवंय काय आणि नकोय काय यातला फरक कळत नाही. तुम्ही ज्याचा विचार करणार ते तुमच्या समोर येणार. फॉर एक्झाम्पल, विशाल, मी जर तुम्हाला म्हटलं की कोणत्याही गोष्टीचा विचार करा पण निळ्या रंगाच्या हत्तीचा विचार करू नका ज्याची सोंड पिवळी आहे. तुम्ही आयुष्यात असा कधी बघितला नसेल पण आता तुमच्या डोळ्यासमोर येऊन गेला, कारण विचारात ती ताकद आहे. तुम्हाला त्या गोष्टी तुमच्या समोर आणण्याची ताकद आहे. त्यामुळे पहिला मी अत्यंत आनंदी आणि आभारी आहे. दुसरं सकारात्मक शब्दातल्या. तिसरं वर्तमान काळातल्या. म्हणजे असं म्हणू नका की मी ती गोष्ट करीन किंवा मी ती त्या तारखेपर्यंत मिळवीन. तुम्ही असं म्हणा की ती मला ऑलरेडी मिळाली आहे. तुमच्या मनाला कळतच नाही फरक. ते झालंय ॲब्सोल्युटली. आणि शेवटचा नियम, जिथे शक्य असेल तिकडे तुमच्या ध्येयांना कालमर्यादा द्या. ह्या तारखेपर्यंत, इथपर्यंत, ह्या वर्षापर्यंत, 5 वर्षामध्ये, अगदी हे जग सोडेपर्यंत जे काही तुम्हाला पाहिजे ते कालमर्यादाच्या स्वरूपात ह्या 4 त्याच्यात तुम्ही लिहिलं आणि त्याला रोज जर ऊर्जा द्यायला लागलात, सकाळी उठल्यावर सगळ्यात पहिला ही वाक्य वाचायची आणि दिवस सुरू करायचा. सिंपल एक्झाम्पल, तुम्ही सकाळी जर एखादं गाणं ऐकलं आणि दिवसभर तुम्ही कितीही कामात असलात तरी तुमच्या मनात तेच गाणं सारखं सारखं चालत असतं. त्यामुळे सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना जर तुम्ही ह्या गोष्टीवर जर फोकस केलात, मी तुम्हाला सांगतो तुमच्या आयुष्यात तुम्हाला जबरदस्त परिणाम दिसेल. कारण तुम्ही हळूहळू तुमचे विचार बदलायला सुरुवात केली. आणि एक कॉशन देतो तिकडे की ह्याला मॅजिक समजू नका. आज तुम्ही सुरू केलं पी हळद आणि हो गोरी असं कधीच होणार नाही. ओके, दगडाच्या आणि पाण्याच्या युद्धात नेहमी पाणी जिंकतं. वा, दगडाच्या आणि पाण्याच्या युद्धात नेहमी पाणी जिंकतं. त्याच्या ताकदीवर नाही तर सातत्यावर. वर्षानुवर्ष, हजारो वर्ष त्या दगडावर येऊन ते आदळतंय आणि त्या एवढ्या मोठ्या भल्या मोठ्या दगडाचं रेतीमध्ये, वाळूमध्ये रूपांतर करण्याची ताकद पाण्यामध्ये आहे, कारण ते सातत्याने करते. आणि मी जो नियम तुम्हाला सांगतोय, तुम्हाला आयुष्यात ज्या काही गोष्टी पाहिजेत त्या लिहून ठेवा आणि त्याच्यावर सातत्याने सकाळी उठल्यावर, रात्री झोपायच्या आधी ह्याच्यावर तुम्ही विचार द्यायला सुरुवात करा. बघा तुमचे विचार कसे बदलतात. विचार बदलले की तुमचे शब्द, कृती, सवयी, व्यक्तिमत्व आणि त्यानंतर तुमचं भविष्य कसं बदलेल, एक मॅजिक वॉन्ड तुम्हाला याच्यात मिळेल. सर, मजा आ गया. आणखीन बोलणार आहोत केतन. इथे तर वेळ झाली एका ब्रेकची. एक ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा भेटूयात. पहा फक्त IBN लोकमत. खरं तर केतनना इतकं छान होतं हे सगळं. म्हणजे असं वाटतं की हे ऐकतच राहावं. आमचे बरेच प्रश्न आहेत, त्याची उत्तरं मिळत राहावी. पण अभी थोडा अलविदा घेणे का टाइम आहे. सो जाता आता काय सांगशील? ॲब्सोल्युटली. आपण न्यू इयर रेझोल्युशन्सबद्दल किंवा संकल्पांबद्दल बोलत होतो. तर मला असं वाटतं की आपण गायडेड मिसाईल्स बघितले असतील. ओके, की एखादं मिसाईल जेव्हा निघतं तेव्हा बरोबर त्याच्या टार्गेटवर पोहोचतं. का? कारण त्याला सेन्सर्स असतात, त्याला फीडबॅक मिळत असतो. बरोबर. की मला का थोडं इकडे गेलं, थोडं तिकडे गेलं, पण तो बरोबर टार्गेटवर. आपल्याकडे पण ध्येय आहेत, पण 1 तारखेला जी ध्येय आपण बनवतो त्याचा आपण रेग्युलरली, म्हणजे दिवसाचा किंवा आठवड्यातना एकदा तरी बघतो का की मी ट्रॅकवर आहे. मी ठरवलेलं की रोज सकाळी 5 वाजता उठून 45 मिनिटं व्यायाम करीन. ओके, पण आज रात्री झोपताना मी त्याच्यावर बघतोय तर मी काहीच केलेलं नाही.
आणि मग परत उद्याची प्लॅनिंग, त्याला आम्ही इंग्लिशमध्ये म्हणतो की रिकमिट, रिएंगेज अँड रिएनर्जाइज. बरोबर. परत कमिटमेंट करा, परत करायचं आहे. आणि जोपर्यंत होत नाही, जोपर्यंत त्या दगडाचा चुरा होत नाही, तोपर्यंत मी सातत्याने, जास्त नको, 5 गोष्टी ठरवा. एक तुमच्या शरीरासाठी, एक तुमच्या डोक्यासाठी, एक तुमच्या रिलेशनशिपसाठी, तुमच्या नातेसंबंधांसाठी, चौथं तुमच्या प्रोफेशनसाठी, आणि 5वं एखादं स्किल, जर तुम्हाला एखादं कौशल्य डेव्हलप करायचं असेल तर ह्या 5 गोष्टी ठरवा. आणि रात्री झोपताना फक्त एक प्रश्न विचारा, मी ह्यांना देतोय का, जस्टिफिकेशन, न्याय देतोय का, आणि जर नसेल देत तर उद्याचा दिवस त्याच्यासाठी मी करणार आहे. मला वाटतं ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या आणि सकारात्मक विचार लिहून ठेवले तर आय एम शुअर बराचसा फरक इथे येऊ शकेल. सर डन. आज खूप छान, भरपूर काही असं मिळालेलं आहे आणि ते आता इथे साठवून ठेवलेलं आहे. सो आजच्या वर्षाची सुरुवात ही छानच होणार आहे, यात काही शंका नाही. धन्यवाद खूप खूप या मार्गदर्शनाबद्दल. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. आज आपण पॉझिटिव्ह विचार या विषयाला घेऊन बोललो. मी पुन्हा एकदा सांगतो की हाच विचार आपण कायम ठेवूयात, एकमेकाबद्दलचं प्रेम कायम ठेवूयात आणि असा संवाद आपला कायम सुरू राहील. सो आज आपण इथेच थांबूयात आणि पुन्हा एकदा भेटूयात नवीन विषयाचं. तोपर्यंत पाहत राहा फक्त IBN लोकमत.